ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सावकारी परवानाधारक यांचे घेतलेले पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ, 2 रेल्वे कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा चपराक। सावकारी परवानाधारक यांचे घेतलेले पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या 2 रेल्वे कर्मचाऱ्यांना न्यायालयाने चपराक दिली आहे। सौ स्वरूपा संजय परदेशी या परवानाधारक सावकारी व्यवसाय करत असून त्यांचे पती संजय परदेशी यांचे लिपिक फ्रान्सिस लुईस आणि इरप्पा सिद्धप्पा बंजीराम यांच्याशी मित्रत्वाचे संबंध होते। त्यातूनच लिपिक लुईस यांना औषध उपचारासाठी म्हणून 2,43,389 रुपये दिले होते, तर इरप्पा सिद्धप्पा बंजीराम यांना 1,41,682 रुपये घरगुती कामासाठी दिले होते। पण सदर प्रकरणात लिपिक लुईस याने 1,50,000 रुपये जमा करून परत केले, तर इरप्पा सिद्धप्पा बंजीराम यांनी 1ही रुपया दिला नसून रक्कम देण्यास टाळाटाळ केल्यामुळे दोघांविरुद्ध स्वरूपा परदेशी यांनी 17/9/2019 रोजी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मिरज यांच्या न्यायालयात केस दाखल केली। त्याचा निकाल 22/1/2024 रोजी स्वरूपा परदेशी यांच्यातर्फे लागला असून सदर प्रकरणात कोर्टाने असा आदेश दिला आहे की लिपिक लुईस यांनी दावा रक्कम 93,389,000 रुपये परतफेड करून त्यावर 2019 पासून आज तागायत 15% व्याजदराने होणारी रकमेसह परत करावी, तर इरप्पा सिद्धप्पा बंजीराम यांनी घेतलेली रक्कम सह परतफेड करून 2019 पासून आज तागायतपर्यंत 18% व्याजदराने रकमेची परतफेड करावी, असा आदेश दिवाणी न्यायालयाने या दोघांना दिला आहे। सदर प्रकरणामुळे पैसे घेऊन दमदाटी व पोलीस केस करतो म्हणून धमकावणाऱ्यांना व पैसे घेऊन परतफेड न करणाऱ्या दोन्ही रेल्वे कर्मचाऱ्यांना एक प्रकारे न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज।